अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय आहे मित्रांनो, आपल्या घरात पैसा येत नाही, आपल्या घरात पैसा टिकत नाही मित्रांनो। ही एक वस्तू गाईला आपल्याला खाऊ घालायची आहे मित्रांनो। आपल्याला ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे मित्रांनो। ही एक वस्तू अशी आहे, आपण दररोज आपण गाईला खाऊ घालायची आहे मित्रांनो। आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल, आपल्या घरामध्ये सुख शांततेचे वातावरण निर्माण होईल मित्रांनो। ही एक वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची, आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही, शांततेचे वातावरण निर्माण होईल मित्रांनो। त्यासाठी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे धनप्राप्तीसाठी। आपल्याला पैसा येण्यासाठी गाईला ही एक वस्तू मित्रांनो महिलांसाठी आहे। हे बघा, हिंदू धर्मामध्ये आपल्या गाईला विशेष महत्त्व दिलेले आहे। आपण असे मानले जाते की गाईला आपण रोज सकाळ संध्याकाळ नाही मित्रांनो, गाईला आपण रोज जर खायला दिली मित्रांनो, ही वस्तू तर अतिशय फलदायक आहे मित्रांनो। आपली गौमाता, आपण माताचा दर्जा या गाईला दिलेला आहे मित्रांनो। त्यामुळे आपल्याला गाईला काय करायचं आहे, रोज सकाळी उठल्यानंतर महिलांनी, विशेष करून महिलांनी गाईला आपल्याला एक पहिली पोळी मित्रांनो, पहिली भाकरी मित्रांनो, जी गाईला आपल्याला खायला द्यायची आहे मित्रांनो। हे बघा, त्यामुळे धनप्राप्ती होते, त्यामुळे पैसे येऊ लागतात मित्रांनो, त्यामुळे घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात। ज्योतिषी शास्त्रानुसार गाईला आपण माताचा दर्जा दिलेला आहे मित्रांनो। त्यामुळे धनप्राप्तीसाठी आपल्याला रोजच्या रोज हे काम करायचं आहे मित्रांनो। रोज गाईला पहिली रोटी, पहिली भाकरी, पहिली पोळी मित्रांनो जी तयार झालेली आहे, महिलांनी पहिली पोळी जी आहे गाईला खाऊ घालायची आहे। त्यामुळे मित्रांनो आपण असे रोज केले तर आपल्या घरात पैसा येऊ लागेल, घरामध्ये बरकत वाढेल मित्रांनो, आणि देवी माता गाई माता गौमाता आपल्यावरती प्रसन्न होईल। त्यामुळे आपल्याला हे काम रोजच्या रोज करायचं आहे मित्रांनो। आपल्याला हे बघा, धनामध्ये बरकत होईल, आपल्या पैशामध्ये बरकत होईल। रोज आपण रोटी गाईला जर खायला दिली मित्रांनो, तर धनातील तिजोरी आपली रिकामी होणार नाही, पैशांची तिजोरी जी आहे मित्रांनो ती रिकामी होणार नाही, आणि फक्त घरामध्ये सुख शांती नांदेल मित्रांनो। ज्योतिषी शास्त्रानुसार गौ मातेला आपल्याला रोज रोटी किंवा भाकरी पोळी आपल्याला खायला द्यायची आहे मित्रांनो। घरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण होईल मित्रांनो। आपले घर धनधान्याने भरून जाईल मित्रांनो, पैशाने घर भरून जाईल, पैशाची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही। त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त गाईला एक रोजची रोटी भाकरी पोळी जी आहे ती आपल्याला खायला द्यायची आहे मित्रांनो। पहिली रोटी फक्त तिला थोडं तूप लावायचं आहे मित्रांनो, गाईचं तूप लावायचं आहे, त्यामध्ये थोडा गूळ टाकायचा आहे मित्रांनो, आणि ती रोजच्या रोज गाईला खाऊ घालायची आहे मित्रांनो। बघा, फक्त आणि फक्त 15 दिवस करून बघा मित्रांनो, आपल्याला किती घरामध्ये आराम वाटतो, किती घरामध्ये फरक वाटतो बघा मित्रांनो। सर्वांनीच हे एक काम रोजच्या रोज करायचे आहे मित्रांनो। आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।